छावा भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा जगन्नाथपुरी ओडिसा 2026 नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती। मुंबई नाका कालिका मंदिर सभागृह इथे पार पडली। यावेळी प्रमुख उपस्थितीत शिवाजीराजे जाधव, रामनारायण मराठा, शशिकांत पवार, डॉक्टर विलास पांगरकर, विजय काकडे पाटील, परमेश्वर नलावडे, मयूर पांगळकर आदी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा डॉक्टर विलास पांगरकर यांच्या हस्ते सन्मान आणि सत्कार करण्यात आला। तसेच छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात आला। छावा भारत क्रांती मिशननं आगामी महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम आणि ऐतिहासिक सोहळ्यांच्या नियोजनासाठी नाशिक येथे एका विशेष राज्यव्यापी बैठकीचे आयोजन छावा भारत क्रांती मिशननं राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर विलास पांगरकर यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली। येत्या 19 फेब्रुवारी 2026 ला 396व्या राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या भव्य आयोजनावर सखोल चर्चा करण्यात आली। हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांना राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरेल। छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव यात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। फेब्रुवारी 2025 ला आपण राजस्थान या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आंतरराष्ट्रीय लेवलची शिवजयंती त्या ठिकाणी आपण साजरी केली। त्याच्या पाठीमागचा उद्देश इतकाच होता, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण फक्त सर्वांनी मिळून, आपल्या राज्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलं होतं। पण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही आंतरराष्ट्रीय लेवलचे विचार होते, त्यांचं धोरण होतं, हे आपण कुठेतरी सर्व भाषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा, मासाहेब जिजाऊंचा, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांचा विचार काय होता, तो खऱ्या अर्थानं जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचं काम जर करायचं असेल तर आपण भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून आपण ते करत आहोत। डॉक्टर विलासभाऊ पांगरकर यांच्या नेतृत्वाखाली आपली इथून नाशिकपासून सुरुवात केली आणि हे 1200 किलोमीटरची रथयात्रा आपण राजस्थान जयपूर पर्यंत नेलं। त्या ठिकाणी सीएम असतील, त्या ठिकाणी राज्यपाल असतील, त्यांनी स्वागत केलं त्या ठिकाणी आणि एवढा मोठा सुंदर कार्यक्रम म्हणजे लोकांनी पाहिला असेल। त्या ठिकाणी 20,000 लोक रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी त्या शिवजयंतीमध्ये सामील झाले। जैसे हीरे की परख जोहरी को होती है, हमारे संगठन को चलाने वाले हमारे प्रेरणा स्रोत ऐसे ही हैं। देश के कोने कोने में जाकर ऐसे ऐसे लोगों को ढूंढा जो राष्ट्र से बहुत ज्यादा प्रेम करते हैं। छत्रपति शिवाजी महाराज से अनन्य प्रेम करने वाले लोगों को विलास भाऊ पांगरकर जी ने ढूंढ निकाला। और आज भारत का कोई ऐसा राज्य नहीं है जहां भारत क्रांति मिशन जो मतलब छावा का एक कोई सदस्य ना हो। देश के कोने कोने में, हर कोने में, भारत के हर कोने में, चाहे कोई मराठी जानता है नहीं जानता है, कोई हिंदी जानता है नहीं जानता है। देखो दोस्तों, पूरा भारत बहुत बड़ा देश है, अनेकों भाषाएं बोलने वाले लोग हैं। उनको ढूंढने वाले महान योद्धा को मेरी तरफ से तो कोटि कोटि नमन है। अब महाराष्ट्र के बाहर भी, मराठी भाषा से बाहर भी, चाहे कोई बंगाली बोलने वाला हो, हिंदी बोलने वाला हो, गुजराती बोलने वाला हो, उनको छत्रपति शिवाजी महाराज के विचार उनके तरफ कैसे जाएंगे? उनको कैसे मालूम होगा कि छत्रपति शिवाजी महाराज और उनका साम्राज्य क्या था? मानवता की रक्षा के लिए उस देवता ने, उन छत्रपति ने और उनके पूरे परिवार ने क्या क्या किया है, कितने बलिदान दिए हैं। हमें इस महाराष्ट्र की सीमाओं से बाहर निकलना बहुत जरूरी है। आपण जे कार्यक्रम त्या पुरस्कार मिळाल्यानंतर आणखी ती दुपटीने वाढत असते। म्हणजे आजपासून पुढे आणखी समाजाच्या ज्या काही सेवा करण्याचे, कार्य करण्याचे ज्या गोष्टी आहेत त्याचा आणखी स्पीड वाढला पाहिजे। यासाठी दिलेले एक मोठं बक्षीस असं म्हणावं लागेल। तर हा पुरस्कार हा समाजासाठी असतो आणि खास करून हा जो पुरस्कार आहे हा मी माझ्या आई, आमच्या पत्नी आणि आमच्या कुटुंबीय व माझ्या मित्रमंडळींना समर्पित करतो। कारण त्यांच्यामुळेच मी पूर्ण राज्यभर, देशभर मा जिजाऊ मासाहेबांचे, राजेंद्र गुरुदादांचे विचार घेऊन जाण्याचं कार्य त्या ठिकाणी करू शकतो। आज आपण बघतोय की लखुजीराव जाधवांबद्दल आता या ठिकाणी आपल्या आजच्या ज्या निवेदिता आहेत, ज्यांनी या ठिकाणी
खूप चांगलं सूत्रसंचालन केलं. काश्मीरी पुरी त्या बोलत असताना ज्या गोष्टी सांगत होत्या त्यांनी चांगल्या पद्धतीने ऐकत होतो. तर त्यांनी लखुनराव बाबांबद्दल चांगली माहिती दिली. परंतु त्यांच्या माहितीसाठी सुद्धा सांगतो आणि आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे म्हणून सांगतो की राजे लखुनराव जाधव हे जिजाऊंचे वडील जरी असले तरी त्यांचं कार्य हे खऱ्या अर्थानं खूप मोठं. त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रथम शेतीला पाणी पुरवण्यासाठी तलाव त्या ठिकाणी सिंदखेड राजाला बांधलेला. साधू संतांच्या रूपातूनच जोडे झालेले होते. त्यांचाही मोठं कार्य हिंदुत्वासाठी चालू आहे. पण मात्र साधू संतांच्याच आशीर्वादाने, चंद्रस्वामीच्या आशीर्वादाने त्यांना नाशिक पासूनच त्यांची सुरुवात झालेली आहे. म्हणजे सांगायचा भाग एवढाच आहे, साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय कुठलंच काम होत नाही आणि होणार पण नाही हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. महापुरुषांना आपण सगळं घेऊन हे काम पुढे नेऊ आणि जगन्नाथपुरीची यात्रा किमान आम्ही पहिल्यांदा 1 लाख लोकांचं टार्गेट केलेलं होतं. आपल्याला 1 लाख लोक घेऊन जायचे. पण आमचे पवार साहेबांसारखे टीम ते मला म्हणाले आम्ही किमान 10,000 लोक राजस्थान मधून आल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सुद्धा विश्वास आहे राजस्थान आणि महाराष्ट्राचं नातं हे एकच आहे. कारण मराठ्यांचा उगम राजस्थान मधूनच झालेला असल्यामुळं आपल्याला ते नक्कीच ज्यावेळेस राजस्थानला आम्ही जात असताना गावाची गावं रस्त्यावर आले आणि खास करून कित्येक ठिकाणी आपल्या पवारांनी जेवणाचा कार्यक्रम दिला, भोजनाचा, राहायची व्यवस्था दिली. आमचे सुशील जाधव आहेत, त्यांनी सुद्धा कित्येक ठिकाणी आमची राहायची व्यवस्था, जेवायची व्यवस्था केली. उद्योजक असतील, बागडे नाना, राज्यपाल महाराष्ट्राचे, त्यांनी राज्यपाल हे पद बाजूला ठेवून आणि आमची क्षणाक्षणाला इथून निघाल्यापासून काळजी केली आणि परत घरात येऊपर्यंत आमची काळजी म्हणजे महाराष्ट्रात पोहोचूपर्यंत काळजी केली. त्याच पद्धतीने राज्यपाल असताना तिथं सीएमला बोलून आणि कुठलीही परमिशन न घेता, कुठलंही आंदोलन न करता राजभवनामध्ये एवढी मोठी जयंती साजरी केली. अशा मराठा हिंदुत्व आणि जाणकार माणसाचं, बागडे नानाचं टाळ्यावरून आपण स्वागत करू.